आपण कटोरी ब्लाऊज कापणार आहोत। उंची घेतलेली आहे 13.5, चेस्ट आहे आपली 38, शोल्डर 12, कमर 32, बाही उंची 5, दंडघेर 6। ब्लाऊजची पहिले आपण उंची मोजून घेऊ। उंची 13.5 आहे, त्यामध्ये 1 इंच मिळवायचं आहे 14.5। गळाचं माप घ्यायचं आहे 3 इंचावर। शोल्डर आपलं 12 आहे, शोल्डरचा निम्मा 6 इंच। मोंढा घेणार आहोत आपण 6 इंच। फ्रंटचा गळा घेणार आहोत 6.5। बॉक्स करून घ्यायचा आहे। मोंढ्याची गोलाई टाकायची 1 इंचावर पहिले, 1.5 इंचावर दुसरी। हा फ्रंट भाग, हा बॅक साइड। गळ्याची गोलाई घ्यायची 1 इंचावर। याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे। गळ्याला पण गोल आकार द्यायचा आहे। चेस्ट घेतलेली आहे आपण 38, त्याचा चौथा भाग टाकायचा आहे। चौथा भाग 9.5, त्याच्यामध्ये आपण 2 इंच मार्जिनसाठी मिळवलं आहे। खाली आपण क्रॉस पट्टी काढणार आहोत 3.5 इंच, 2.5 इंच। गळ्याच्या साईडने 3.5 घ्यायचं आहे आणि मोंढ्याच्या साईडने 2.5 इंच हे जोडून घ्यायचं आहे। थोडासा गोल आकार याला द्यायचा आहे। कटोरीचं माप टाकायचं आहे 5.5 इंचावर। 38 चेस्टसाठी आपण 5.5 इंच इथं घेणार आहोत। ह्या दोन्हीचा सेंटर पण 5.5 वरच टाकायचा आहे। गळ्याच्या तिथं 1 इंचावर वरती एक खूण करायची आहे। मोंढ्याच्या गोलाकार पासून 2.5 इंच आपण इथे घेणार आहोत। हे पूर्ण खुणा केलेला आपण जोडून घेणार आहोत। खाली आपण कमरेचं माप टाकणार आहोत। कंबर आहे 32,
त्याचा चौथा भाग 8 इंच, 2 इंच मार्जिन. हे जोडून घ्यायचं आहे. आता आपण याची कटिंग करून घेऊ. ही झाली आपली बॅक साईड, ही फ्रंट साईड. फ्रंट साईडचे 1 इंचाचा आकार आपण परत कापून घेणार आहोत. बॅक साईडचा गळा आपण जेवढा पाहिजे तेवढा घेऊ शकतो. ही झाली आपली बॅक साईड. ही फ्रंट. ही कटोरी आपण दुसऱ्या पेपरवर आता वाढवणार आहोत. ही कटोरी आपण पेपरवर वाढून घेऊ. पेपरवर टाकताना कटोरी क्रॉसमध्ये टाकायची आहे. या साईडने आपण 1.5 इंच वाढवणार आहोत. पुढच्या साईडने पण आपण 1.5 इंच वाढवणार आहोत. कटोरीचा आपण आकार काढून घेऊ पहिले. ह्या साईडने 1.5 इंच, दुसऱ्या साईडने पण 1.5 इंच. ह्या दोन्हीचं सेंटर आपण काढणार आहोत 4.25. खाली पण आपण 1.5 इंच घेणार आहोत. ह्या सेंटरपासून 1.5 इंच इकडे आणि 1.5 इंच दुसऱ्या साईडने अशी स्ट्रेट लाईन आपण मारायची आहे. हे सगळं आपण जोडून घेणार आहोत.
अर्धा इंच बाहेरून आपण याला आकार देणार आहोत. खाली पण थोडासा गोल आकार द्यायचा आहे. हे 1.5 इंचावर आपण जे सेंटर काढून टक्ससाठी काम मारलेलं आहे. 2.5 इंच आपण वरती घेणार आहोत. याची कटिंग करून घेऊ. कटोरी आपण कापून घेतलेला आहे. ही झाली आपली बॅक साईड. फ्रंटची कटोरी, क्रॉस पट्टी. आपण आता बाही कापून घेऊ. आपण मोंढा घेतलेला आहे 6 इंच. तर यामध्ये आपण 2 इंच मिळून बाहीची घडी काढणार आहोत 8 इंच. बाही उंची आहे 5 इंच. त्यामध्ये 1.5 इंच मिळवायचं फोल्ड पट्टीसाठी. तीन इंच घ्यायचे इथं बाहीचा आकार देण्यासाठी. सरळ एक रेष मारून घ्यायची. बाहीचा आकार द्यायचा आहे. दंड घेरा आहे आपला 6 इंच. बाही आता आपण कापून घेऊ. ही पुढची साईड आपण फ्रंट साईड कापणार आहोत. थोडासा गोल आकार द्यायचा आहे. बाही तयार झालेली आहे. 38 इंच चेस्ट असलेली कटिंग.
आपण केलेली पेपर कटिंग आपण यावर टाकून घेऊ. ब्लाऊज पीसची आपण घडी करून टाकलेली आहे. त्यावर पेपर कटिंग आपण ठेवलेली आहे. फक्त पेपर कटिंग जी केलेली आहे त्यावर आपण क्रॉस पट्टी अर्धा इंच आपण एक्स्ट्रा वाढवणार आहोत खालच्या साईडने. बाकी जशी आहे तशीच कटिंग आपण ब्लाऊजचे निशाण लावून पूर्णपणे कटिंग करायची आहे.